हाय नमस्कार दोस्तांनो. काय आहे ना मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच आवडत्या विषयावर तासनतास गप्पा मारायला आवडतात. कित्येकदा एकच आठवण आपण पुन्हा पुन्हा रंगवून सांगतो, कारण त्यामध्ये छान आनंददायी आठवणी असतात. पण कधीतरी असंही होतं की कधीही न ऐकलेल्या गोष्टींकडे आपलं लक्ष वेधलं जातं आणि आपण त्यावर विचार करू लागतो. जसं की आपल्या शाळेचा अभ्यास. खरं तर अभ्यास तोच आहे, पण तो करण्याची पद्धत मात्र निराळी, सूचना वेगळ्या, आणि म्हणून सगळ्यांना तो भावतो, लक्ष वेधून घेतो आणि विचार करायला भाग पाडतो. म्हणूनच हा लक्षवेधी अभ्यासाचा मस्तीचा खजाना घेऊन मी आरजे रेश्मा आणि स्मिचिंद्रित आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. स्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुळांचा वृक्षा कसे आधार, शिल्पास आकारी जैसा शिल्पकार, आपण जेव्हा मित्रमंडळींबरोबर किंवा नातेवाईकांसोबत जेव्हा गप्पा मारायला म्हणून बसतो, तेव्हा हमखास ठरलेला विषय असतो तो म्हणजे बालपण. आणि नक्कीच की बालपणाचा काळ हा सुखावा असतो, त्यामुळे आपल्याकडे बोलण्यासारखं, सांगण्यासारखं आणि इतरांकडून ऐकण्यासारखं बरंच काही असतं. तर या सुखावह काळाबद्दल, बालपणाबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतंय? अतिशय मनाच्या जवळ असलेला हा विषय आहे, कारण मुलं, खरं म्हणजे बालपण म्हटलं तर आपल्या आयुष्यातला एक सुवर्ण काळ असतो. आणि त्या लहानपणीच्या ज्या सुंदर आठवणी, प्रसंग जे काही असतात ते आपल्या आयुष्यभर सोबत असतात. खरं तर संत तुकारामांनी सुद्धा असं म्हटलंय की लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. मोठे झाल्यावर खरंच खूप सारे यातना आहेत, खूप सारे टेन्शन्स आहेत जे बालपणात नसतात. तया यातना कठीण. तुका म्हणे बरवे जाणं, व्हावे लहानाहून लहान. म्हणून लहान झालेलं बरं नाही का? तर खरं म्हणजे ते लहानपणी आपल्याला पटत नाही बरं का. लहानपणी आपल्याला असं वाटत असतं की कधी एकदा आपण मोठे होतोय, नाही का? तर पुढे आज आपल्या कार्यक्रमात आपण बालपणाविषयी बोलणारच आहोत, पण पुढे जाण्याच्या आधी आपण श्रीजय पालवकर यांची एक छान रचना आहे बालपणाबद्दलची, ती आधी ऐकणार आहोत. चिन्मय दिवेकर हे आपल्यासाठी त्याचं वाचन करत आहे. ओके. कुशीत झुलावे आईच्या ओटी, बाबांच्या बोटांचा आधार असावा, रुसवा कितीही ताईच्या वरती, दादाच्या पाठीचा घोडा पळावा. दप्तर भरावे शाळेच्या धड्यांचे, सराव पीटीचा सतत असावा, मैदान मातीचे मित्रांच्या सोबत, पडावे उठावे गुडगा जिजावा. परीक्षा असता कठीण पेपरची, अभ्यास जागून रात्रीचा करावा, शाळेला मग सुट्टी मिळता, गावाला जाण्याचा हट्ट धरावा. पाऊस पडता छपरावरती, थेंबांचा आनंद टपटप भिजावा, थंडीत मस्त शेकोटी पेटता,
गाण्याचा सूर भेंड्यांनी जुळावा. लाडू दिसता खाऊ डब्यात आनंद क्षणात लड्डल नाचावा. खरेदी असता सणासुदीची प्रेमाने नवीन कपडा मिळावा. थकवा नसतो, विचार नसतो, मनात काळजी नसे विसावा. मोबाईल नव्हता कुणाचाही, मेसेज तरीही सर्वांना कळावा. मोठे झालो कितीही तरी बालपण आम्हाला परत मिळावा. वा, छान होती कविता. आणि खरंच बालपणीच्या आठवणी इतक्या छान रम्य आठवणी असतात. विशेष करून त्यामधल्या काही बालपणातल्या काही गोष्टी ज्याच्याशी आपण खरंच खूप कनेक्टेड असतो आणि वर्षानुवर्ष आपण त्या गोष्टी, त्या आठवणी आपण जपून ठेवत असतो. हो, त्यांच्याचपैकी एक गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाकडे ना छोट्या मोठ्या प्रमाणात का असे ना पण खेळणी असतात जेव्हा आपण लहान असतो. अगदी. आणि त्यातलं एखादं खेळणं आपलं खूपच फेवरेट असतं. म्हणजे आपण त्याच्याशिवाय राहू शकत नाही, खाऊ शकत नाही, आपण त्याच्याबरोबरच खेळत असतो. असं प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक छोटं मोठं तुटकं मुटकं खेळणं असतंच, नाही का? मग रेश्मा, तुझं कोणतं फेवरेट खेळणं होतं जेव्हा तू लहान होतीस? त्याची माझी बरीच खेळणी खूप आवडती होती. पण मला जे आठवतंय कळत्या वयामध्ये की व्यापार नावाचा एक खेळ होता. बिझनेस ज्याला म्हणायचो आपण. त्यामध्ये व्यवहार कसा करावा, खरेदी विक्री कशी करावी, हे खेळलं जायचं. बरोबर. आणि त्यामध्ये असायच्या, विशेष करून त्यामध्ये खोट्या नोटा असायच्या, छोट्या छोट्या. तर तो खूप आकर्षणाचा विषय होता माझ्यासाठी. आणि त्या नोटा मी बरेच वर्ष जपून ठेवल्या होत्या. आणि नंतर ऑफिस खेळणं, शाळा खेळणं आणि त्यामध्ये त्या नोटांचा वापर करणं, अशा गमतीशीर आठवणी त्याच्याशी जोडल्या होत्या. आणि कदाचित त्यामुळेच माझ्याकडे ते व्यवहार ज्ञान आलं असावं. त्यामुळे आवडतं खेळणं माझं तेच होतं. छान. म्हणजे हाच खरा तर समजून घेण्याचा भाग आहे की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात, बालमित्रांनो, तुम्ही सुद्धा खूप खेळत असाल तर त्या खेळण्यांमध्ये लक्ष ठेवा की तुमचं फेवरेट कोणतं आहे. आणि काल असाच अभ्यास आपण आपल्या बालवर्गातल्या मुलांना पाठवला होता रेश्मा, ज्यात त्यांना विचारलं होतं की म्हणजे पालकांनी मुलांना विचारावं की तुझं आवडतं खेळणं कोणतं आहे आणि त्याच्याबद्दल तू आम्हाला सांग. तर हा अभ्यास आपल्या बालवर्गातल्या सर्व मुलांनी नक्कीच केला असेल. पालकांनी त्यांना विचारला असेल हा प्रश्न. तर त्यांच्यापैकी आपण आता बोलणार आहोत प्रशिक मोहोड या इयत्ता दुसरीतल्या मुलाशी, जो राहणारा आहे गाव आळंदा, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला इथला. त्याच्याशी बोलूया आणि त्याची आई सौ लताताई यांच्याशी सुद्धा बोलूया आणि जाणून घेऊया की त्याचं फेवरेट खेळणं कोणतं आहे. लताताई नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तुमचं पण स्वागत आहे तुमच्याबद्दल. सो स्वीट, थँक्यू. कशा आहात तुम्ही? मजेत. आणि प्रशिकचा थोडा अभ्यास, थोडी मस्ती कशी चालली आहे? थोडा अभ्यास आणि थोडी मस्ती, पण तशी ठीक आहे तो. अच्छा, का ठीक? चांगली नाही? चांगली म्हणजे त्याला जास्त तो मस्तीच करत नाहीये. अरे वा, एवढं गुढी बाळ आहे हे. शांत बाळ आहे ना तो थोडा. अच्छा, बरं त्याच्या नावाचा अर्थ काय आहे? प्रशिक. प्र म्हणजे प्रज्ञा आणि प्रज्ञा म्हणजे चांगली बुद्धी, प्र म्हणजे. आणि शील ही तसंच आहे. आणि कचा अर्थ आहे करुणा म्हणजे दयाळू मयाळूपणा. वा, खूपच अगदी विचारपूर्वक नाव ठेवलंय त्याचं आणि अगदी नावाला साजेसच असावा हा. हो. लताताई, तुम्ही काय काम करता? काही नाही, मी गृहिणी आहे सर. बर, म्हणजे घरात घर सांभाळणं हे फार मोठं काम तुम्ही करता. लोकांना असं वाटतं की घराबाहेर जाऊन काम करणं म्हणजे ते काम, पण खरं काम घरात जास्त असतं, नाही का? हो. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे आपल्या घरातले वातावरण पहिले व्यवस्थित असलं तर घर आपल्याला म्हणजे असं हँडल करायला ठीक जातं, चांगलं. बरोबर, खूपच छान. आणि प्रशिकला भावंड किती आहेत? प्रशिकला एक बहीण आहे प्रणिता नावाची. बर, ती 7वीत आहे. अरे वा. मग दोघांनाही शाळेबाहेरची शाळेतनं अभ्यासाचे मेसेज येतात का? हो, मेसेज येतात आणि कार्यक्रम पण आम्ही नेहमी ऐकतो. अरे वा, खूप छान. कसं वाटतं तुम्हाला कार्यक्रम? छान वाटतो. चांगले मजेशीर असे बोलतात. शिकायला मिळतं. चांगल्या
हो, त्याच्यामुळे आवडतो. आम्हा सगळ्यांनाच आवडतो हा कार्यक्रम. आम्ही नेहमी ऐकत असतो. खूप छान या प्रतिक्रियेबद्दल लताताई. हो प्रशिक बद्दल एक तुम्ही जो गुण सांगितलात की तो शांत आणि चांगल्या स्वभावाचा आहे हो हो आणि तो दुसरीला गेलाय, बरोबर? हो बरोबर. वा, छान. मग आम्ही त्याच्याशी बोलू शकतो का? हो बोला. हॅलो सर. हॅलो प्रशिक, कसा आहेस? मजेत. काय करत होतास? काय नाही. बर प्रशिक, आम्हाला सांग की तुझं आवडतं खेळणं कोणतं आहे? गाड्या. हा, तुझ्याकडे गाड्या आहेत का? हो. कोणत्या प्रकारच्या गाड्या आहेत? काय काय आहेत सांग बरं. बाईक. आणखी मोटर. बरं. आणि आणि ते घेऊन तू काय करतोस? कशा खेळतोस? घरातल्या घरात खेळतो सर. म्हणजे चालवतोस का त्या सगळ्या गाड्या? हो. आणि ती गाडी चालवत असताना तू बोलतोस का? नाही. मग कसं खेळतोस? की नाही? हो. हा, बर. मग आम्हाला बस गाडीचा हॉर्न कसा असतो सांग बरं. करेक्ट. आणि कारचा हॉर्न कसा असतो? आणि रेल्वे गाडीचा हॉर्न कसा असतो? तू गेलास का रेल्वेतून फिरायला? गुड. आणि किती गाड्या आहेत तुझ्याकडे खेळण्यातल्या? माझ्याकडे 5 गाड्या आहेत. अरे वा, खूप छान, मस्त. कोणी कोणी दिल्यात तुला ती खेळणी? माझ्या आजीनी. अच्छा. आजोबांनी. आणखी माझ्या मावशीनी. वा, खूप छान. बघ, तुला किती जण प्रेम करतात ना, ते सगळे जण तुला खेळणी आणून देतात. हो. व्हेरी गुड. आता ही खेळणी तू जपणार का? जपून ठेवणार का? हो. आणि बरीच मुलं खेळणी आणल्या आणल्या लगेच तोडतात. पण माझं नाही सर. मग तू काय करतोस? मी व्यवस्थित ठेवतो. अरे वा, खूप छानच मुलगा आहेस तू. तुला एखादं गाणं म्हणता येतं का? कविता म्हणून दाखवू का म्हण ना. तुम्हाला? कोणती कविता म्हणणार आहेस? डिंग डिंग डिंगोरीची. बर, म्हण मग. तुझी दुसरीतली कविता आहे ना ही? हो. म्हण. डिंग डिंग डिंगोरी भिंग भिंग भिंगोरी गर गर फिरली चक्कर येऊन पडली ट्रिंग ट्रिंग सायकल धाव धाव धावली घरभर भटकून धपकन धडकली किल्लीचा सासूबा तुरु तुरु धावला गवत खायाला बागेत पडाला निड्या निड्या डोळ्यांची चिमुकली बावली परांच्या राज्यात भटकायला गेली पाडाची खेळणी खेळ खेळ खेळली जमून भागून कपाटात झोपली. अरे वा, मस्त. छान. थँक्यू. खूप छान म्हणालास हा कविता. चालेल, मस्त वाटलं तुझ्याशी बोलून प्रशिक. आणि तुझ्या नावाचा अर्थ ऐकून पण आम्हाला खूप मजा आली. मला पण सर. व्हेरी गुड. ओके, बाय बाय. बाय बाय. बाय बाय सर. नितीनजी, प्रशिकचं आवडतं खेळणं आपल्याला कळलं. अगदी माझं आवडतं खेळणंही सगळ्यांना कळलं. पण बालपणी तुमचं आवडतं खेळणं कोणतं होतं ते आता आम्हाला जाणून घ्यायचंय. हो, माझंही फार एक फेवरेट आवडतं खेळणं म्हणशील तर ती माझी एक सायकल होती. आणि मी अनेक वर्ष ती सायकल जपून ठेवली होती. तिला मी रंग केला होता आणि त्याच्याबरोबर मी सतत खेळत असायचो. तासन तास ती सायकल चालवायला मला प्रचंड आवडायचं. आणि मला आठवत आहे की पहिल्याच वेळेला जेव्हा मी ती सायकल हातात घेतली, माझी बहीण भावंड मला ते मदत करत होती, सुरुवातीला चालवण्यासाठी मदत करत होती. पण मला तो क्षण आठवतोय ज्या क्षणाला मी सायकलीचा पहिला पेडल मारला आणि मागे थोडंसं वळून पाहिलं तर असं लक्षात आलं की मला कोणी पकडलेलं नाहीये आणि मी सायकल चालवतोय. तर फार गमतीशीर अनुभव होता तो. आणि मी अजूनही माझी मान वळून नेहमी बघतो की माझ्या मागे कोणी सपोर्टला आहे का, की मी स्वतःच सायकल चालवतोय. तर असा तो एक माझा न विसरणारा अनुभव आहे. अज्ञानातही सुख असतं ते म्हणतात ते यालाच. करेक्ट. पण असे अनेक अनुभव बऱ्याच जणांच्या आयुष्यात अगदी अविस्मरणीय असतीलच, नाही हो का? ना. हो अगं, खरं तर म्हणजे आपण अनेकांशी बोलतो, मुलांशी किंवा मोठ्यांशी, आणि त्यांना जेव्हा आपण विचारतो की तुमच्या आयुष्यातले क्षण कोणते महत्वाचे, न विसरता येणाऱ्यातले, तर खूप सारे अनुभव आपल्याला लोक सांगताना आढळतात.
कोणी हो. झाडावर चढल्याचा अनुभव सांगतो, कोणी नदीत पोहल्याचा अनुभव सांगतो. असे अनेक अनुभव प्रत्येकाच्या आठवणीतले असतात. तर आपल्या 3री ते 5वीच्या मुलांना जो काल आपण अभ्यास पाठवला होता त्यात हाच प्रश्न आपण त्यांना म्हटला होता की तुमच्या सोबत घडलेला एखादा न विसरणारा अनुभव तुम्ही आम्हाला सांगा. ओके. तर त्या 3री ते 5वीच्या मुलांपैकी त्रिशा गोवर्धन या इयत्ता 3रीतल्या मुलीशी आपण आता बोलणार आहोत, जी राहणारी आहे गाव कोटगाव, तालुका चिमूर, जिल्हा चंद्रपूर इथली. तिच्याशी बोलूया आणि त्याचसोबत तिची आई भारती गोवर्धन सुद्धा आपल्याशी बोलणार आहे. पण त्रिशाचा अनुभव आपल्याला ऐकून घ्यायचा आहे की नेमका तिचा अविस्मरणीय अनुभव कोणता आहे. वाव, ये ऐकूयात. भारतीताई नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार मॅडम, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. ओके. आणि कसं चाललाय त्रिशाचा अभ्यास? त्रिशाचा अभ्यास छान चाललाय. ओके. त्रिशा अभ्यासात कशी आहे आणि तिला कोण कोण मदत करतं शिकायला? त्रिशा अभ्यासात छान आहे आणि तिला अभ्यासात मदत मीच करते. वा, छान. हो, अच्छा. आपलं शिक्षण किती झालंय? माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालंय. वा, म्हणजे आणखीन तुम्ही त्रिशाला अभ्यासात मदत करायला तुम्हाला सहज जात असेल. आजकालच्या अभ्यासाबद्दल तुमचं काय मत आहे भारतीताई? आजकालचा अभ्यास आता ठीक आहे, आधीच्या म्हणजे जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे नाहीये. हा, बरोबर. पण आता जास्त मुलांना वेगवेगळं शिकायला मदत केली जाते, नाही का? हो. बर. भारतीताई, तुम्ही शिकत असताना तुमच्या आवडीचा विषय कोणता होता? माझ्या आवडीचा विषय मराठी होता. आणि काल आम्ही जो अभ्यास पाठवला होता त्रिशासाठी त्यात म्हटलं होतं की तुमच्या सोबत घडलेला एखादा न विसरणारा असा अनुभव सांगा. तर तुम्हाला त्रिशाने काय सांगितलं याबद्दल? तिने एका कॅम्प मधली गोष्ट सांगितली. बर. आमच्या गावामध्ये कॅम्प आला होता त्याबद्दल तिने माहिती सांगितली मला. बरं, ती माहिती आम्ही तिला विचारूच, पण ती माहिती ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? मला तर चांगलंच वाटलं, अनुभव चांगला आला. मी म्हटलं तुमच्या मुलीच्या लक्षात आहे बरंच काही. छान. आणि असं गप्पा मारलं पाहिजे आपण मुलांची, नाही का? हो. छान. तुम्ही फार गप्पा मारता असं दिसतंय. त्रिशाला गोष्टी सांगता ना? हो. आम्ही बोलू का मग त्रिशाशी? ठीक आहे, चालेल. हॅलो सर. हॅलो त्रिशा, कशी आहेस? मी छान आहे सर, तुम्ही कसे आहात? आम्ही पण छान आहोत. तू शाळेबाहेरची शाळा रेडिओ कार्यक्रम ऐकते ना? हो सर. आणि तुला आवडतो का तो कार्यक्रम? हो सर. मग आज तू त्या कार्यक्रमात सहभागी झाली आहेस, तुला कसं वाटतंय? छान वाटत आहे सर. अच्छा, मग तू तुझ्या मैत्रिणींना सांगणार ना की आता आज मी कार्यक्रमात सहभागी झाली आहे म्हणून? हो सर. सगळेजण तुझा आवाज ऐकणार. हो सर. बर, मला सांग तुझ्या शाळेचं नाव काय आहे? जिल्हा प्राथमिक शाळा कोडगाव. ओके, गुड. तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो जास्त? मराठी आणि इंग्लिश. व्हेरी गुड. मग काल जो आम्ही अभ्यास पाठवला होता त्यात म्हटलं होतं की तुमच्या सोबत घडलेला एखादा न विसरणारा अनुभव सांगा. तर तू आईला कोणत्या कॅम्प बद्दल माहिती सांगितलीस, जरा आम्हाला सांगतेस? हो सर. सांग बरं. आमच्या गावात NSSचा कॅम्प आला होता. त्यामध्ये ठाकरे मॅडमही होत्या. पहिल्या दिवशी त्यांनी भाषण जे केलं ते मला खूप आवडतं. मी त्यांच्या जवळ गेली. त्यामध्ये खूप छान बोलल्या आणि म्हणाल्या तू आमच्या कार्यक्रमात भाग घेशील का? मी त्यांना हो म्हणाले आणि त्यांच्या मी रोजच्या कार्यक्रमात भाग घेत गेली. आणि शेवटच्या दिवशी त्यांच्या कार्यक्रमातले अध्यक्ष श्री रमेश कुमार गजबे यांच्या हातून जे मला पारितोषिक मिळाले ते मी कधीच विसरू शकणार नाही. अरे वा, खूप छान. त्या कॅम्प मध्ये काय काय केलं होतं तुम्ही सर्वांनी मिळून? साफसफाई, झाडझूड आणि त्यांच्या कार्यक्रमात सहभागी पण झाले. वा, अरे वा. त्रिशा? मस्त. त्रिशा, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? डॉक्टर. अरे वा. का बरं तुला डॉक्टर व्हायला का आवडेल? तू एवढे छान सेवा करायसाठी. लोकांची सेवा करायला. तू एवढे छान अनुभव सांगतेस, तुला एवढं छान बोलता येतं, तू भाषेत सुद्धा खूप अभ्यास करू शकतेस ना? हो सर. व्हेरी गुड. चालेल, तुला जे व्हायचं असेल त्याच्यासाठी खूप तयारी कर आणि त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. चालेल, आम्ही तुझ्याशी पुन्हा बोलू. बाय बाय. बाय सर. वा, त्रिशाचा कॅम्पचा अनुभव खरंच खूप छान सुरेख होता, अगदी सुखद होता.
आणि अशा सुखद अनुभवांमुळे अनंत काळासाठी मनावर या आठवणी छाप सोडत असतात. हो ना, बरोबर. आणि हे अनुभव आपल्याला उभ्या आयुष्यभर कामी येत असतात. तर बालमित्रांनो, आपले अनुभव निरीक्षण करा, त्यांच्याबद्दल चिंतन करा, मनन करा आणि नेहमी आपल्या अनुभवातनं काही ना काहीतरी शिकत राहा. स्वतःच्या अनुभवातनं तर आपण खूप काही शिकतोच, पण दुसऱ्यांच्या अनुभवातनं पण शिकणं याला शहाणपणा म्हणतात. म्हणून इतरांच्या अनुभवातनं शिकण्यासाठी आपण जे आपल्या या कार्यक्रमात एक सदर सुरू केलंय, ज्याचं नाव आहे अनुभवाच्या चष्म्यातून. या सदरामध्ये आज आपण ऐकणार आहोत श्री पॅडी निमसे यांचे काही अनुभव बालपणीतले. तर चला ऐकूया आणि शिकूया त्यांच्या अनुभवात. सकाळचा सूर्य खूप काही घेऊन यायचा. त्याची चाहूल लागताच कोंबडा बांग द्यायचा. रोज रोज शाळेत जाऊन खूप कंटाळा यायचा, पण तो कंटाळा घालवायला बेस्ट फ्रेंड सोबत असायचा. दिवसभर अभ्यास आणि मस्ती करून खूप खूप थकायचो आणि गुरुजींच्या हातचा मार आणि शाबासी खाऊन पुन्हा घरी निघायचो. शाळेचे कपडे बदलून पुन्हा खेळायला जायचो. खरं तर आमचा दिवस तेव्हाच सुरू व्हायचा. किती गोड 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 झाडावर झू 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 गाडीवर मुंगल्याची सर्कस गोल 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 तर जाऊच्या खोई गोल 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 ट्रॅक्टरवर चक्कर मारायची दूर 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 कागदाचे विमान उडते भूर 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 आई मला खेळायला जायचे जाऊ दे डबा नदीमध्ये पवायला जायचे जाऊ दे मावा माझा सगळा अभ्यास झालाय जाऊ दे मावा मी तुझे सगळं काम ऐक जाऊ दे मावा. कुठल्याही खेळाच्या अगोदर जुटाजुटी तर असायचीच. खेळ सुरू व्हायच्या अगोदरच चिडाचिडी व्हायची. ज्याचं नशीब खोटं तो इकडे हरायचा आणि आंधळी कोशिंबीच्या खेळात खूप मार खायचा. दगडांचे ते 3 स्टंप आणि घरासमोर असलेल्या अंगणाचं स्टेडियम करायचो. दगडाचे ते 3 स्टंप आणि घरासमोर असलेल्या अंगणाचं स्टेडियम करायचो. एका एका धावेसाठी खूप खूप चिडायचो. असा हा क्रिकेटचा खेळ खूप उशीर चालायचा आणि कुणाच्या घराचं कौल किंवा खिडकीची काच फुटली की खेळ आपोआप बंद व्हायचा. धावलो, हसलो, रडलो, खेळलो आणि पडलो. लहानपणीचं ते आयुष्य खूप उत्साहाने जगलो. निमसे सरांच्या आठवणी ऐकून एकदम छान वाटलं. दोस्तांनो, एक कानमंत्र सांगू तुम्हाला. प्रत्येक क्षण
प्रत्येक क्षण भरभरून जगा, खूप अभ्यास करा, खूप मस्ती करा. म्हणजे काय होईल की पुढे जाऊन तुमच्याकडे खूप छान आठवणी असतील इतरांना शेअर करायला. हो ना. आणि तुम्हाला आत्ता नक्की वाटत असेल की कधी एकदाचे आपण मोठे होतोय आणि मोठ्यांसारखे वाग, पण मनापासून सांगेन तुम्हाला की मोठे झाल्यावर ह्याची खंत असते की आपण आता पुन्हा लहान होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुमचे हे आनंदाचे दिवस नक्की एन्जॉय करा आणि अभ्यास करा, खेळा. अभ्यासावरून आठवलंच नितीनजी, 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना काय अभ्यास दिला होता आपण? 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण जो काल अभ्यास पाठवला होता रेश्मा, तो गणिताचा अभ्यास होता. आणि सर्वजण गणिताची खूप तयारी सुद्धा करतायत विशेष प्रश्नमंजुषेसाठी. तर याच संदर्भात जो अभ्यास आपण काल पाठवला होता त्यात असं म्हटलं होतं की संख्या रेषेवर कोणकोणत्या प्रकारच्या आपल्याला संख्या दाखवता येतात त्याची उदाहरणं सांगा. मुळात संख्या कोणत्या प्रकारच्या असतात, त्या रेषेवर कशा दाखवता येतात, तर आता आपण थोडक्यात त्या संदर्भात आणखीन माहिती समजून घेऊया. ओके. परिमेय व अपरिमेय संख्या. मुलांनो, आपण संख्यांच्या प्रकारांबद्दल यापूर्वी माहिती घेतली. त्यात नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यांची माहिती घेतली होती. थोडी उजळणी म्हणून आपण या संख्यांचा अभ्यास करूया. 1. नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या 1 पासून सुरू होतात व त्यापुढे असंख्य असतात. उदाहरणार्थ 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1 ही सर्वात लहान संख्या असते व सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असंही म्हणतात. 2. पूर्ण संख्या. पूर्ण संख्यांची सुरुवात शून्यापासून होते व पुढे त्या असंख्य असतात. उदाहरणार्थ 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. सर्वात लहान पूर्ण संख्या 0 व सर्वात मोठी संख्या सांगता येत नाही. सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात. 3. पूर्णांक संख्या. मुलांनो, पूर्णांक संख्यांमध्ये नैसर्गिक व पूर्ण संख्या असतातच, परंतु या संख्यांसमूहात धनसंख्यासोबत ऋण संख्यांचा देखील समावेश होतो. उदाहरणार्थ ऋण 5, ऋण 4, ऋण 3, ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4, 5. परिमेय संख्या. मुलांनो, आता आपण परिमेय संख्या म्हणजे काय ते समजून घेऊया. जर m ही पूर्णांक संख्या व n ही शून्येतर पूर्णांक संख्या असेल तर m/n या संख्येला परिमेय संख्या म्हणतात. उदाहरणार्थ 6/5 ही परिमेय संख्या आहे, कारण त्यांच्या छेदस्थानी शून्येतर संख्या आहे. तसेच 3/4 ही सुद्धा परिमेय संख्या आहे. परिमेय संख्यांचा समूह म्हणजे ऋण 25/3, 10/7, ऋण 4, 3, 8, 32/3, 67/5 इत्यादी. 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य परिमेय संख्या असतात. संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवणे. मुलांनो, आता आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या ते पाहू. संख्या रेषेचा अभ्यास आपण केलाय. संख्या रेषेच्या मध्यभागी 0 असतो, उजवीकडे धनसंख्या व डावीकडे ऋण संख्या असतात. संख्या रेषेवरील बिंदूंची किंमत उजव्या बाजूनी वाढत जाते तर डाव्या बाजूच्या बिंदूंची किंमत कमी कमी होत जाते. उदाहरणार्थ 1 पेक्षा 2 मोठे असतात, 2 पेक्षा 3 मोठे असतात. तसेच ऋण 2 पेक्षा ऋण 1 हा मोठा असतो, ऋण 3 पेक्षा ऋण 2 हे मोठे असतात. आता आपण संख्या रेषा पाहू. आता या संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या ते आपण या उदाहरणातून पाहू. 1 7/3, 2 ऋण 2/3 या संख्या संख्या रेषेवर दाखवूया. सर्वप्रथम एक संख्या रेषा काढूया. 2 ही परिमेय संख्या पूर्णांक संख्या ही आहे, म्हणून ती संख्या रेषेवर दाखवू. आता 7/3 व ऋण 2/3 या 2 परिमेय संख्या दाखवायच्या आहेत. या दोन्ही संख्यातील अंशस्थानी असलेली संख्या तो बिंदू किंवा स्थान ठरवते आणि छेदस्थानी असलेली संख्या एका एककाचे किती भाग करायचे ते ठरवते. म्हणजेच 7/3 यामध्ये प्रत्येक एककाचे 3 समान भाग करायचे आहेत. प्रत्येक एककाचे 3 समान भाग केल्यानंतर शून्यापासूनचा उजवीकडील 7 वा बिंदू 7/3 ही संख्या दर्शवते. ऋण 2/3 ही संख्या दर्शविताना प्रथम 2/3 ही संख्या दाखवावी लागेल व तेवढ्याच अंतरावर
शून्यापासून डाव्या बाजूला ऋण 2/3 ही संख्या दाखवावी लागेल. 2/3 दाखवताना शून्यापासून उजवीकडील दुसऱ्या बिंदूवर 2/3 ही संख्या मिळेल. डावीकडे सुद्धा शून्यापासून दुसऱ्या स्थानी ऋण 2/3 ही संख्या मिळेल. अशा प्रकारे आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या दाखवू शकतो. नितीनजी, तुमचे सारेच विचार सुविचार आमच्यासाठी अविस्मरणीय असतात. तर आज त्या खजान्यातून तुम्ही आम्हाला कोणता सुविचार देणार आहात? आज आपण बालपणाबद्दल खूप बोललो आणि मुलांशी संवाद साधला आणि त्यांना म्हटलं की तुम्ही तुमचं बालपण जपा, एन्जॉय करा, आनंदी राहा. पण मला आता जाता जाता निरोप द्यावासा वाटतोय तो आहे पालकांना. त्यांना असं मला सांगावं असं वाटेल की मुलं हसायला शिकतात ना, ती पालकांकडनंच शिकतात, त्यांना बघूनच शिकत असतात. त्यामुळे आपल्या मुलांनी हसतं राहावं ही जबाबदारी आपली असते. त्यांना सकारात्मक अनुभव सांगा, आनंदी ठेवा, मग बघा ती कशी हसायला लागतील. किती छान. सो फ्रेंड, मला खात्री आहे करोनाच्या या काळामध्ये शाळा बंद असताना आपल्या शाळेबाहेरच्या शाळेतून अभ्यासाचा वेगळा अनुभव, नवा खजिना, नव्या आठवणी तुम्हाला नक्कीच मिळत आहेत. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये अभ्यास मस्ती करण्याचा तुमचा अनुभव कसा आहे हे आम्हाला तुम्ही नक्की कळवा. 9167132904 या क्रमांकावर. आम्हाला खूप आवडेल तुमचा अनुभव ऐकून घ्यायला, तुमच्या आठवणी साठवायला. भेटूया पुढल्या भागात अभ्यासाच्या नव्या आठवणींचा खजिना साठवायला. आनंदी राहा, काळजी घ्या. बाय बाय. नमस्कार.